तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आपली आता मुंबई ते गोवाची कोकण सिरीज सुरू करत आहोत। तर आजचा दिवस आहे आपला 7वा कोकणामध्ये आणि आपण आज निघत आहोत मालवणपासून ते ठाण्यापर्यंत बाय ट्रेन। कारण आपल्याकडून झाला आहे कांड, आपण आपली जी चावी आहे ती हरवून बसलोय आणि जी एक्स्ट्रा चावी आहे ती आहे ठाण्याला। तर आपण असं करणार आहोत, आपली गाडी आहे ती इथेच ठेवणार आहोत मालवणमध्ये आणि आपण ट्रेनने जाणार आहोत आपल्या घरी ठाण्याला आणि पुढच्या आठवड्यात रिटर्न येणार आहोत परत मालवणला एक्स्ट्रा चावी घेऊन आपली लैला आपल्या गाडीला घेऊन जायला। तर आज तारीख आहे 14 मार्च। आज असेल धुलीवंदन ठाण्यामध्ये, सगळ्यात रंगपंचमी खेळते आपल्या ठाण्यात। तर मला तर खेळायला भेटणार नाही आज, मी असणार ट्रेनमध्ये आणि आपली ट्रेन आहे ती दिवा सावंतवाडी, तर ती संध्याकाळीच पोहोचेल ठाण्याला। तर हाच एक अपडेट द्यायचा होता आणि आपण आजपासून आपली जी कोकण सिरीज आहे ना ती सुरू करणार आहोत। तर आपला पहिला जो व्हिडिओ असणार आहे मुंबई ते दापोलीचा, तो कोकण कोस्टलने। तर हा आपण ही सिरीज आहे ना काही भागांमध्ये आपण ही पोस्ट करू। तर आपल्या बाकीच्या जेवढ्या पण व्हिडिओ पोस्ट होतील त्या सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण आपल्या सिरीजला सुरुवात करत आहोत आणि मी आता इथे STL 7:45 वाजता ती पकडून मी जाणार आहे कणकवलीला आणि कणकवलीपासून आपले ते ट्रेन पकडून ठाण्याला सरळ। तर हाच एक अपडेट होता। तर आपण आपली जी कोकण कोस्टल आहे ती सुरू करतोय, राईट। तर आपल्या ज्या बाकीच्या तर ही व्हिडिओ आणि बाकीच्या ज्या व्हिडिओ होतील ती शेवटपर्यंत बघा। तोपर्यंत मी भेटेल तुम्हाला परत मालवण ते ठाणे प्रवासामध्ये। ती आपली शेवट व्हिडिओ असेल, ती पुढच्या आठवड्यात येईल तेव्हा ते आपण मोठा परत शूट करू तो, ठीक आहे। तर आपली ही राईड आपण सुरू करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि इकडे येऊन आहे ना फक्त एकच मित्र ना पळाला, नाम्या शायला नाम्याच्या कुठे गेले, चला हो चल हो 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 मोऱ्या माऊलीचं काही दिसत पण नाही रस्ते। चल येऊ आई, मोऱ्या माऊली चल चल, मी फोन करतो। हां मोऱ्या गेले, हर महादेव। चला चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर सुप्रभात सगळ्यांना, सकाळचे वाजले आहेत बरोबर 6:30। तर व्हिडिओच्या टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आपण आज आपल्या ड्रीम राईडची करतोय सुरुवात। तर ऋषी आहे पुढे पेट्रोल पंपवरती, ऋषीला सरळ आता पेट्रोल पंपवरतीच भेटतो मी। आता ह्याला कुठे शोधायचं, ठाण्यामध्ये टाइमपास खूप झाला आहे। आम्हाला निघायचं होतं 5 ते 5:30च्या दरम्यान, वाजले 6:30 झालेत। 1 तास उशिरा आहे पण काही हरकत नाही। तर सगळ्यांना परत एकदा सुप्रभात। तर फायनली आपला रायडिंग पार्टनर ऋषी आपल्याला जॉईन झालेला आहे एकदाचा। आता दोनों भाई दोनों तबाही, चलिए। तर सकाळी आहे ना ऋषीला पेट्रोल पंप आहे ना ओपन नाही भेटलं, तर आता इथे आता पेट्रोल पंप शोधतोय, पॉवर पेट्रोल भेटेल असं। तर ऋषी गेल्या मागे पेट्रोल भरायला, आपण तोपर्यंत ना आपली कॅमेरा सेटिंग्स चेक करून घेऊ जरा, कारण मागच्या व्हिडिओजमध्ये आवाजाचा खूप लफडा झाला आणि हे पण जरा नीट बांधून घ्यायचं आहे मला। ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, हे ना मी मागच्या ज्योतिबाला गेलो होतो ना, हे तिकडून घेतलेले। तर आधी आपल्या कोकण ट्रिपमध्ये आपले सगळे देवदेवता आपल्या सोबत आहेत। 7:13 झालेले आहेत आणि फायनली आपल्याला सूर्योदय झालेला आहे, हा बघा। तर आहे ना परत एकदा सगळ्यांना सुप्रभात। तर आहे ना या सूर्योदय सोबत आहे ना आपण आपल्या व्हिडिओची परत एकदा सुरुवात करू। तर हॅलो आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल। मी विश्वास जाधव AKA गरीब रायडर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या कोकण कोस्टल सिरीजमध्ये। तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच आहे की आपल्या कोकणमध्ये शिमगोत्सव सुरू झालेला आहे, तर त्यानिमित्त आपली कोकण कोस्टल राईड। तर आपण तर आपल्या गावी जाणारच आहोत, त्यासोबत आपण आपल्या जे आपले कोकणातले मित्र आहेत, माझे मित्रपरिवार,
त्यांच्यासुद्धा गावाला जाणार आहोत आपण. प्रत्येक गावचा शिमगा हा थोडंसं वेगळं काही असतो, तर तो जर अनुभवता आला तर माझ्यासाठी उत्तमच आहे. मी आहे ना या सिरीजचीच मी स्पेशली वाट बघत होतो, कधी कोकण कोस्टल करतो आहे. आणि आपल्या पेजवरती आहे ना असे मोठे राईड्स असतील ना आपले, तेच मी अपलोड करू असं वाटतं. जी जर्नी आहे माझी या वर्षीची, की जी मी आत्तापर्यंत आखत आलो आहे, यावर्षी आपण कुठल्या राईड्स करणार आहे. दुसऱ्या कुठल्या फालतू राईड्स नसतील आपल्या जवळच्या. जसे जिथे मी जाऊन आलो त्या राईड्स मी काय जास्त ब्लॉग वगैरे करणार नाही आहे. आणि एक्साइटमेंट तर एवढी आहे की शिमगा आहे त्याच्यानिमित्त आपली कोकण कोस्टल राईड. वन ऑफ द ड्रीम राईड होती ही माझी. वन ऑफ द ड्रीम राईड मी आज माझी कंप्लीट करत आहे. पोचलो आता 7:30 वाजत आलेत, 7:20 मिनटं. आणि पोचलो आहे आता कळंबोली सर्कलला. यार ट्रॅफिकमधून लवकर क्लिअर झालो ना, जीवाला शांती भेटेल माझ्या. तर सकाळचे वाजलेत बरोबर 7:30 आणि आता आहे ना आपण पनवेल बायपास करतो आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं, आपण शिमग्याच्या निमित्त आपण आपली जी कोकण कोस्टल आहे, वन ऑफ द आपली ड्रीम राईड, ती आपण आज सुरुवात केलेली आहे आपली. आणि ही राईड आता आहे ना आपण अलिबागपर्यंत कंटिन्यू ठेवणार आहे. आता इथून मी अलिबागपर्यंत ना काय रेकॉर्डिंग वगैरे करणार नाही, कारण आपण मागच्या महिन्यात एक आपली अलिबाग सिरीज केलेली आहे. आपली एक शॉर्ट राईड होती अलिबागची, ती आपण मागच्या महिन्यात केली. जर तुम्ही ती बघितली नसाल तर इथे आय बटनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही आपली जी अलिबाग राईड आहे ती चेकआउट करू शकता. काशीतपर्यंत आपण केली होती ती. तर इथून ते अलिबाग आणि काशीत मी काय रेकॉर्डिंग नाही करत आहे, आपला मेमरी कार्डमध्ये पण एवढी स्टोरेज नाही आहे. तर इथून ते अलिबाग आपण स्किप करतो आहे. आणि तुम्ही माझी अलिबाग सिरीज आहे ती नक्की बघा. आधी ना ट्रॅफिक क्लिअर करतो ही, नंतर माझी आयटेनरी सांगतो काय. ट्रॅफिक क्लिअर झाली, आता आयटेनरी सांगतो. तर आपला जो पहिला जो रूट असेल ना आपला, तर आता अलिबागपर्यंत आपण करतो आहे तो. अलिबागनंतर सरळ जी आपली राईड असणार आहे ती आहे सरळ मुरुड जंजिरा आगरदांडा जेट्टीपर्यंत. आगरदांडावरून आपण जेट्टी पकडून आपण जाणार आहोत दिघीला. दिघीनंतर आपण जाणार आहोत श्रीवर्धन. श्रीवर्धनवरून आपण बागमांडला जेट्टी पकडून सरळ जाणार आहोत वेळास. वेळासनंतर आपण जाणार केळशी आणि केळशीवरून अंजर्ले मार्गे जाणार आहोत हर्णेला, दापोलीला माझ्या मामाच्या घरी. तर आजचा जो टार्गेट आहे आपला हॉल्टचा तो आहे हर्णे, माझ्या मामाचं गाव. राईड करत जाऊया, मामाच्या गावाला जाऊया हळूहळू. तर आहे ना आज थोडासा ना लांबचा पल्ला गाठायचा आहे. किलोमीटर जास्त आहे, 270च्या आसपास किलोमीटर आहेत. आणि सकाळी आम्हाला झाला आहे थोडासा उशीर. सकाळी विचार करून लवकर निघालो असतो तर आपण वडखळपर्यंत लवकर पोचलो असतो, तर पुढची राईड जरा आरामात आणि सावकाश झाली असती. कारण वडखळपर्यंत आपल्याला आहे ना पूर्ण रस्ते माहिती आहेत आणि असे खड्डे 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 खड्डे. तर फायनली आपला NH66 जुना मुंबई गोवा हायवे. तर बऱ्यापैकी आहे ना हायवेचं आहे ना काम झालेलं आहे. फक्त आहे ना सिटीजमध्ये जे फ्लायओव्हर असतात ना तेच फक्त मोस्टली ठिकाणी बाकी आहे. आणि ते संगमेश्वरचा रस्ता मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये पाहिला, तर तिथे थोडंसं काम रखडले. बाकी ऑलमोस्ट आपला हायवे कोकणात जायचा डन आहे. जो आपला गोव्यावरून परतीचा प्रवास असणार आहे ना तो पण आपण NH66ने करणार आहे, कारण संगमेश्वर पण आम्हाला प्लॅनमध्ये आम्ही टाकलेला आहे. संगमेश्वर करून आम्ही येणार आहे त्या कारणाने. तर अलिबागपर्यंत आपली आता व्हिडिओ स्किप. सरळ आपण भेटू आपला काशीत, नंतर भेटूया. मग आपली काय ती बडबड आहे ना कंटिन्यू करूया. चला तर अलिबाग नगरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. अलिबागमध्ये आपण आपल्या पेट्रोलची टाकी फुल करून घेऊ. तर सकाळचे वाजलेत बरोबर 9 आणि आपण आहे ना जस्ट आता अलिबाग क्रॉस केलं आहे. अलिबागमध्ये आपण आपला जो टँक आहे तो फुल केला 400 रुपयामध्ये. काल पण आपण 450 रुपयामध्ये आपला टँक फुल केला. तर कालपासून 850 रुपयाचा खर्च आपला झालेला आहे. ही जी आपली ड्रीम राईड आहे ती आपल्याला पूर्ण एका बजेटमध्ये करायची आहे. आपल्याला राहण्याचा खर्च आपला काहीच नाही आहे. फक्त आपण गोव्याला जेव्हा आरंबोलला पोचू तेव्हा तिकडे फक्त आपला राहण्याचा खर्च असणार आहे. बाकी आपला फक्त नाश्ता पाणी जेवण एवढाच खर्च असणार आहे. आणि मेन म्हणजे हिचा नाश्ता पेट्रोल. तर जेवढा कमीत कमी खर्चामध्ये ही राईड करता येईल तेवढा कमीत कमी खर्चामध्ये आपण आपली ड्रीम राईड कंप्लीट करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. तर आता आहे आम्ही नागावमध्ये आपला अजून नाश्ता बाकी आहे. माहिती आहे का, सकाळपासून नाश्ता नाही केला आहे ना. ह्याला डोसा खायचा येडाला.
आहे साऊथचा, तर डोसाशिवाय करमणार नाही याला सकाळचा नाश्ता. ऋषी आहे कानडी कर्नाटकाचा, तर त्याला नाश्त्याशिवाय करमणार नाही, त्याला डोसा पाहिजे नाश्त्याला. अलिबागमध्ये आम्ही कोकणामध्ये डोसा शोधतोय. क्या बात आहे. तर आपल्या ठाण्यापासून ते अलिबागपर्यंत राईड एकदम स्मूथ झाली, एकदम काही थकवा नाही, काही नाही. कारण अलिबागला आपण आधी पण आलो आहे आणि इथपर्यंत काही आपण रेकॉर्डिंग वगैरे काय केली नव्हती. तर अलिबाग आता नागाव येईल तसं आपण नाश्ता करूयात आणि सरळ आपलं पुढचं जे डेस्टिनेशन आहे ते म्हणजे आपलं दिव्या आगार, त्यासाठी आपण निघूयात. दिव्या आगारला थोडंसं आम्ही थांबणार आहे, कारण ऋषीच्या तिकडे ओळखीचे कोण मित्र त्याचे आहेत, तर त्या ऋषीला भेटायचं आहे, त्यांना काहीतरी पार्सल द्यायचं आहे. एवढं धावा झाला. तुझी टॅना पडली, टॅना. आता कुठे ठेवू? चल, तिला बसवली आहे, चल. तर आहे ना, ऋषीची एक डॉग आहे, तिचं नाव आहे टॅना. तर तो तिला राईडला घेऊन जाऊ शकत नाही, तर त्यांनी तिची आठवण म्हणून हा स्टॉल घेतला आहे माझ्याकडून. काल मी मुंबईला गेलो चॉकलेट्स घ्यायला आपल्या चिल्लर पार्टीसाठी, तर तिकडून मी हा घेऊन आलो तिची आठवण म्हणून. आणि हा आता नशीब बघितला, मी मागे होतो आणि हा पडला, सॉरी टॅना पडली. आणि हे आमचे लंगडे सगळे टॅनाला हाय करा बाई. तर आहे ना, आम्ही फक्त दोघेच ट्रॅव्हल नाही करत आहोत, आमच्यासोबत आमची एक मैत्रीणसुद्धा आहे, टॅना. से हाय टू टॅना. ए टॅना. आम्ही रेवदंडा क्रॉस केले, आता टुवर्ड जातो आम्ही काशीद बीचला. अजूनपर्यंत 10 वाजत आले आणि अजून आमचा नाश्ता पण नाही झाला आहे. थोडे ते बॅग सरकलेली, बॅग आम्ही खोलून पुन्हा परत माउंट केली. आपण ना एकदा काशीत क्रॉस केलं ना, मग निवांत गप्पा मारणार आहे आपण. पटकन आता पहिली नाश्त्याची जागा शोधायची मला काशीच्या मध्ये. ऋषीला बोला जिथे कुठे आता ढाबा आणि हॉटेल दिसेल तिकडे थांबून जा सरळ. बाबू या गावचं नाव काय रे बाबू? बोरली ना. तर आम्ही होतो आता बोरली गावात. हे साई प्रसाद हॉटेल आहे, इथे नाश्ता झाला. तर बोरली गावात आमचा नाश्ता झाला 70 रुपये पोट भरून, एकदम वडा उसळ. आता इथून थेट काशीत नंतर सरळ मुरुड. हां, तर आता बोलूया. आता आहे ना कसा पोट भरलंय ना, नाश्ता झालाय ना, तर आता माझी बडबड आहे ना आतून पूर्ण बाहेर येते. महेश जाऊ द्या आम्हाला. मागच्या वेळी जेव्हा इकडे आलो होतो ना, इकडचे रोड मला एवढे आवडले होते ना, कॉर्नरिंग करायला. तर एवढा भारी परफॉर्मन्स दिला होता आपल्या अँटॉकने या रोडवरती. आता आपण त्याच रोडवर कंटिन्यू करतोय काशीतपर्यंत. काशीतला आपण थोडासा वेळ थांबू जरा, कारण मागच्या वेळी जास्त वेळ थांबता आलं नव्हतं काशीतला आपल्याला. आज थोडासा ना काशीतला थांबूया. त्यानंतर पुढे आपली जी राईड आहे ना, ती आपण मुरुडपर्यंत कंटिन्यू करूया, आगरतांडा जेट्टी. कारण दुपारी जेवढा लवकरात लवकर होईल तेवढा लवकर मला बागमांडला जेट्टीला पोचायचं आहे. कारण बागमांडला जेट्टीवरून आम्हाला जायचं आहे पलीकडे वेसवी जेट्टीला. तर आत्ता आम्ही जातोय टुवर्ड्स काशीत. तर इथून आपला आहे ना समुद्रकिनाऱ्याचा कोस्टल ना सुरू होतो. हा बघा समोर आहे समुद्र. हा टर्न एवढा भारी वाटला होता ना मागच्या वेळी. सुरू झाला आपला कोकण कोस्टल. तर खऱ्या अर्थाने आपली कोकणची कोस्टल राईड सुरू झालेली आहे आता. तर आता दुपारचे आहे ना खरं तर आहे ना किती वाजले, आता 10:30 वाजलेत बरोबर. आणि आता आम्ही जातोय काशीतला. आता काशीत ते आम्हाला जायचं आहे मुरुडला. जवळपास 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे मुरुडपर्यंत.
ते काय एका तासामध्ये कवर होऊन जाईल. तर आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची केस आहे ना, ती आता मी सध्या काढून ठेवलेली आहे, कारण की आता गरमी एवढी वाढली आहे तर कॅमेरा आपला हीट होणार आहे चांगला, आणि तो कॅमेरा आपला हीट नको व्हायला आणि आपल्या फुटेज करप्ट नको व्हायला, त्यासाठी ही आपली जुगाड. आता हवा लागत राहील तर आपला कॅमेरा जो आहे थंड राहील आणि रेकॉर्डिंगला काही अडथळा पण येणार नाही आपल्या. तर ठरवलेल्या आयटिनरीपेक्षा थोडासा उशीर झालेला आहे. सकाळ आता 10:30 वाजून गेलेत ऑलमोस्ट, आणि आम्हाला मुरुडला जाईपर्यंतच आम्हाला 11 11:30 वाजतील असं वाटतंय. जेट्टी क्रॉस करायला जेवढा किती वेळ लागतो माहिती नाही, कारण मी आधी पण खूप केली आहे, पण 2019मध्ये केलेली आहे ती. त्यानंतर मी जेट्टी आत्ता क्रॉस करतो आहे मुरुड, म्हणजे आगरदांडा ते दिघीची. लास्ट टाईम मी केली होती 2019मध्ये, त्यानंतर सरळ आता करतो आहे. आणि जो कोकण कोस्टलचा प्लॅन आहे हा मी खूप आधी आखायला घेतलेला, खूप वाट बघितली प्लॅनसाठी मी माझ्या या, आणि शेवटी 2025 फुल ऑफ सरप्राइजेस. बरेच प्लॅन माझे 2025 आहे ना पूर्ण करतो आहे. अजून पण जे बकेट लिस्टमध्ये भरपूर अशा राईड्स आहेत, भरपूर असे ट्रिप्स आहेत, ते अजून फुलफिल व्हायच्या मार्गावरती आहेत. गणपती बाप्पा, ही अशीच आपली राईड आहे ना कंटिन्यू ठेव आपल्या. हां, आणि अजून एक राहिलं, मागच्या महिन्यात आहे ना आपल्या चॅनलचे आहे ना, म्हणजे या लास्ट वीकमध्ये आपल्या चॅनलचे 200+ सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले. तर सगळ्यांच्या मनापासून आभार. सगळ्यांनी एक अपडेटसुद्धा दिलं होतं इंस्टाग्रामवरती, ज्यांनी आपल्याला इंस्टाग्रामवर फॉलो केलं आहे, की आपण अशी कोकण कोस्टल राईड करतो आहे. आणि ही शिमग्याच्या निमित्ताने आहे ना मी आधी ठरवलेली की कोकण कोस्टल राईड करायची, पण मध्ये बोललो नको, मागच्या महिन्यात डिसाईड केलं नको, की आपण फक्त आपल्याच गावाला जाऊ आणि परत येऊ. तर काय माहिती माझ्या मनात काय आलं की आपण आता जातोच आहे, आपल्याकडे सुट्ट्या पेंडिंग्स आहेत, तर आपण आहे ना कोकण कोस्टल राईड करूनच टाकूया. हे काय माहिती माझ्या डोक्यात आलं, आणि आज आपली राईड आपली चालू झाली शेवटीच. कोकण कोस्टल बऱ्याच वर्षाची रखडलेली राईड, बऱ्याच वर्षाचं आपला स्वप्न होतं, ते फायनली आज आपलं पूर्ण करतोय. आणि असं काही नाही की आपल्याला फिरायला एकदम चांगल्या महागातल्या गाड्या पाहिजे, असं काय नाही. हे बघा लैला आपली 125cc, ही पण बाईकपेक्षा कमी नाही आहे, फक्त याच्यात गेअर्स नाही आहेत. काशीद बीचला पोचलेलो आहे आम्ही शेवटी. आपण कुठे कंटिन्यू होतो, हां ही राईड आहे ना आम्ही बऱ्याच पद्धतीने आखायचा प्रयत्न केला. गोवा टू मुंबई, इथून आधी डायरेक्ट गोव्याला जातो, गोवावरून कोस्टल करत परत मुंबईला यायचं, पण नको. एक डिसाईड होतं की मनात आपण आपला कोकणचा जो कोस्टल रूट आहे, जो आपण अलिबागपासून सुरू होतो, तोच रस्ता कंटिन्यू आपण सरळ गोव्याला संपवायचं, हे मनात होतं कुठेतरी माझ्या. आणि मुहूर्त तर बघा, शिमग्याच्या मुहूर्तावर कोकण कोस्टल राईड, अजून काय पाहिजे एका रायडरला आणि एका कोकणी रायडरला. ते पण आता आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन व्हिजिट करतात ना, तर त्यांना मी एक सांगू इच्छितो की भावांनो, आपल्या ह्या व्हिडिओना शूट करण्यामध्ये, राईड करण्यामध्ये मेहनत खूप लागते. तर असे ना व्हिडिओज बघून जाऊ नका रे. तर आपला जो चॅनल आहे ना, त्याला नक्की सपोर्ट पण करा तुमच्या पद्धतीने, आणि तुम्हाला माहिती आहे काय करायचं. त्यासाठी जो सबस्क्राईबचा बटन आहे तो दाबायचा आहे, कारण मेहनत खूप लागते यार. तर माझे हे व्हिडिओज आणि आपली छोटीशी मेहनत जर तुम्हाला कुठे आवडली असेल तर आपल्या चॅनलला आहे ना नक्की सपोर्ट करा. बहुतांश लोक आहेत ना व्हिडिओ येतात, बघतात आणि जातात, कल्टी मारतात सर. असं नका करू भावांनो यार. तर आशा करतो की आपली जी पुढे जी कोकण सिरीज येणार आहे, तर आपण या सिरीजमध्ये जे जे लोकेशन आपण कवर करू ते व्हिडिओज तुम्हाला नक्की आपण जेव्हापासून यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे ना, तेव्हापासून ऋषी माझ्यासोबत राईड करतो. एखादी अशी कुठली तरी राईड, 2 राईड आहेत फक्त ज्या राईडवरती ऋषीसोबत नव्हता. एक अलिबागची राईड आणि एक आपण मागे गणपती केली होती ती राईड. याच फक्त 2 राईड्स आहेत, त्यामध्ये आपला ऋषीसोबत नव्हता. नंतर कुठेही आपली मोठी राईड म्हणा, त्या मोठ्या राईडमध्ये आपला भाऊ आपल्या सोबत आहेच, आणि त्याने पण चॅनल सुरू करायचा निर्णय घेतला. तर मला पण आनंद झालेला आहे, आणि मला कॅमेराचे एक्स्ट्रा बॅटरीज पण मिळतील आता ह्याच्याकडून. दोघांचा सेम कॅमेरा आहे आता,
आणि आहे ना खरं सांगायला गेलं तर आहे ना या सुट्टीची आहे ना खूप गरज होती सध्या मला, कारण मन कशात लागत नव्हतं. ऑफिसमध्ये पण कामामध्ये भरपूर चुका होत होत्या माझ्याकडून. तर आहे ना ही शिमग्याची आहे ना कुठेतरी ब्रेक एक आहे ना कुठेतरी मनाला शांती भेटणार आहे माझ्या, आणि कुठेतरी आहे ना माइंड एकदम फ्रेश होणार आहे माझं छानपैकी एकदम या सुट्टीमुळे. आणि आपला तो बिघडलेला शेड्यूल आहे पूर्ण तो जरासं कुठेतरी चांगला होणार आहे. म्हणून ट्रॅव्हल आहे ना गरजेचं आहे मित्रांनो लाईफमध्ये. तर मान्य आहे की आपण आहे ना शहरात राहतो, चांगलं आपलं स्मार्ट सिटी आहे ठाणे मुंबईसारख्या शहरामध्ये आपण राहतो. आपल्याकडे सगळ्या ॲनिमिटीज आहे, सगळ्या फॅसिलिटी आपल्याला अवेलेबल आहे. जेवण आपल्याला घरपोच येतं स्विगी झोमॅटोवरून. पण आहे ना त्यात आपण किती राहणार, कधीतरी मन करणार की बाहेर जायचं वगैरे. तर एक सकाळचे 11 वाजलेत आणि आपण पोचलो आहे आता मुरुड जंजिराजवळ. इथून एक जंजिरा किल्ल्याचा व्ह्यू दिसतो, तो व्ह्यू आपण बघूया, कारण जंजिरा किल्ला आपण खूप आधी व्हिजिट केलेला आहे. तर जंजिरासुद्धा आपण स्किप करूयात. आणि एक सांगायचं राहिलं की हा आपला आहे ना गुगल मॅप आहे, तर ह्याच्यावरती जे असे पिंक मार्क केले आहेत ना ते आपले जागा व्हिजिट करून झालेले आहेत, म्हणून ते या राईडमध्ये ना स्किप करतो आहे. आणि जे असे ग्रीनमध्ये असतील ना मार्किंग तर ते आपले पेंटिंग आहेत, त्या आपल्या जागा आपल्याला व्हिजिट करायच्या आहेत. तर त्या भरपूर जागा अशा आहेत कोकणातल्या ज्या अशा व्हिजिट करायच्या आहेत. तर ह्या राईडमध्ये ना एक मोजक्यात अशा जागा आहेत ज्या आम्ही निवडलेल्या आहेत. बाय समोर मुरुड जंजिरा. अग बाय माझे काय ब्लॉगिंग काय काय स्वर्ग सुकून स्वर्गा देखणे का ते स्वर्गा देखणे काय. तर ना आपल्या मुरुड जंजिरासोबत एक फोटो आणि पुढच्या प्रवासाला. तर दुपारचे वाजलेत बरोबर 11:30 आणि मागे तुम्ही बघू शकता आमचा मुरुड जंजिरा आहे. आता सगळ्यांना वाटेल की आम्ही दोघं फक्त ट्रॅव्हल करतो आहे, तर असं काही नाही आहे. आमच्यासोबत आमचा तिसरा पार्टनरसुद्धा आहे. या ऋषी दाखव रे तिसरा पार्टनर. अरे दाखव कॅमेरा हेल्मेट जड आहे इथं दाखव. टॅना ही आमची टॅना आहे. तर ऋषीची डॉग आहे, तिला पण सोबत घेऊन यायचं होतं पण ऋषीनी रॅक नाही लावला, त्यामुळे ना ऋषीच्या डॉगला आम्ही सोबत नाही आणलं. हो पुढच्या राईडला आम्ही तिला सोबत आणू. तर सध्या आमची टॅना तर घरी आहे, पण टॅनाची आठवण म्हणून आम्ही तिला सोबत आणलेला आहे. चल टॅना तुझ्या तर टॅना मिस यू. तर आम्ही आता मुरुड जंजिऱ्याला. तर इथून आम्हाला जेट्टी धरायची आहे सरळ इथून आगारदांडा, तिथून दिघी आणि तिथून थेट आम्ही जाणार आहे दिव्या आगारला. ऋषीचे कोण मित्र आहे त्यांच्या ओळखीचे, तर त्यांच्या घरी थोडा वेळ जाणार आहे आणि तिथून सरळ बागमांडला ते वेसवीवरून सरळ हरणाई. तर असा गायचा आजचा प्लॅन आहे. मोबाईल हँग होतोय तुझा. एवढी गरमी एवढी आहे की आमचे डिव्हाइसेस हँग व्हायला लागलेत. तर आता इथे जास्त गरम खूप झालं आहे, पटकन माउंट करतो सगळं आणि निघूयात. आयशापत चला तर बाब्या मुरुड जंजिरा विजिट केला आहे. परत काहीतरी फुरसतमध्ये व्हिजिट करीन मी किल्ल्यावरती, कारण किल्ला आहे ना पूर्ण फेरी मारायची बाकी आहे. फक्त त्या तोफा बघितल्यात मी फक्त लहानपणी आलो होतो तेव्हा, आणि पूर्ण किल्ला बघायचा अजून माझा बाकी आहे. तर आणि अजून एक सांगतो, आता 12 वाजायला आलेत आणि ऊन एवढं भयंकर आहे ना, माझा फोन हँग झाला आहे. एक व्हिडिओ रेकॉर्ड केली त्यामध्ये पूर्ण ग्लिच आहे त्या व्हिडिओमध्ये. तर माझा ॲक्शन कॅमेरा एवढा तापला आहे ना, फक्त अर्धा तास झाला आणि अर्धी कॅमेराची बॅटरी गायब. कुठे गेली माहिती नाही, पण अर्धा कॅमेराची बॅटरी गायब. आता फक्त एकाच बॅटरीमध्ये चार्ज फुल आहे. आता ती पण काय माहिती किती वेळ टिकते का नाही. आता आहे ना हळूहळू वापरते, जास्त काय रेकॉर्ड करत नाही आहे इथपर्यंत. इथून व्ह्यू बघा ना किल्ल्याचा यार, भारी ना. शेट यार मागे देवळात आहे ना एक कार्यक्रम चालू होता रे, पण थोडं उशीर होईल त्या कारणाने थांबत नाही आहे. आता ना प्रत्येक गावामध्ये असं काही ना काहीतरी आहे ना वैशिष्ट्य पाहायला मिळणारच आहे. इथले पारंपरिक खेळ, पालखी, हे सगळं आहे ना ह्या गावातून आहे ना आता प्रत्येक गावामध्ये काही ना काहीतरी वेगळं आहे ना बघायला भेटणारच आहे.
थोडं अजून तरी थांबलं असतं ना ते भेटलं असतं, पण आता थोडंसं आहे ना मला उशीर होईल, नाही तर आम्हाला पुढे जाता जाता त्या कारणाने ना आम्ही इथून निघायचा विचार करतो आहे. आता हे समोर आहे ते खोकारी टॉम्स. हे एवढं तर माहिती आहे, टॉम्स म्हणजे कबर, पण कबर कोणाची एवढी आहे का आयडिया नाही आपल्याला. तर दिवसाची पहिली जेट्टी आपली. चला, दुपारचे वाजले 12:30 आणि पोचले आता दिघीला. तर दिव्यागार इथून 15 किलोमीटर दाखवते. आता बरोबर दुपारचे वाजलेत 12:30 वाजलेत. आता आम्ही आहोत दिघीला. आता जेट्टीमधून आम्ही उतरलो आहे आणि आता सरळ आम्हाला आहे ना दिव्यागारला जायचं आहे. इथून आहे दिव्यागार 15 किलोमीटर. 15 किलोमीटर किती वेळात पोचू? 15-20 मिनटात पोचू आम्ही दिव्यागारला. ऋषीचा मित्र आहे, त्याच्या घरी थोडासा वेळ थांबणार, त्यांना भेटणार आणि तिथून सरळ आपण श्रीवर्धन करत आपण बागबांडला जेट्टीकडे. आणि गरमीने ना आमच्या कॅमेऱ्याच्या बॅटरी एवढ्या पटपट उतरत आहेत ना. एक कॅमेऱ्याची बॅटरी आता चार्जला लावली आहे पॉवर बँकने. असं वाटलं होतं कॅमेऱ्याची केस काढून आम्ही ह्याला चार्ज हे रेकॉर्डिंग करू, जर थंड हवा लागून ह्याची बॅटरी उतरणार नाही. आता उलटंच झालं. 12:45 झालेत. आम्ही आता आहे दिव्या आगारमध्ये. आणि आता ना लाल मातीमा दिशा सुरू झाली आमच्या कोकणातली. आता पुढचे काय ते लाल मातीमा लोळायचे आणि आपल्या लैलाला पण लोळवायचं नुसता लाल मातीमध्ये. फायनली कोण मित्र आहे त्यांच्या घरी पोचलो आहे. तिकडे थोडा फ्रेश होऊ आणि पुढे निघू. चला, तर हे होतं आपलं ऋषीच्या मित्राचं घर ना. आणि हे होमस्टे पण आहे, सदाफुली पर्यटन निवास. तर कोणी दिव्यागारला येत असाल तर इकडे नक्की चेकआउट करा. आता ह्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघा स्क्रीनवरती येतो आहे, तर नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे, चल दादा, चल तुला काय येतो. चला, तर ऋषीच्या मित्राला भेटून झालं. तर आता दिव्यागारला आलो आहे. तर पटकन आहे ना ती आपली 2 मंदिरं फिरून घेऊ. हे इकडचं रूपनारायण मंदिर. हा दिव्यागरचं रूपनारायण मंदिर. तर मंदिर बघून झालंय, तर आपण इथून निघू. आता इथून आपण सुवर्ण गणेश मंदिर बघू, बाप्पाचं दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात. चला, आता दिव्यागार. खूप आता गरमी वाढली, सूर्य डोक्यावर आलाय. तर आपल्याला सूर्यमावळाच्या आत आहे ना आपल्याला पोचायचे हरणाईला. तर आता दिव्यागार तर आपलं आता खूप आराम करून झालं आहे. थोडं फिरून वगैरे दर्शन वगैरे झालेत मंदिरांचे. दुपारचे बरोबर वाजलेत 2 आणि आम्ही आता दिव्यागारमधून बाहेर पडलो दोघे. आणि इथून आम्ही टुवर्ड जातो श्रीवर्धनवरून आम्ही हरिहरेश्वरला नाही जाते. हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन कसं फिरून झालं आहे ना आमचं. श्रीवर्धनवरून बागमांडला जेट्टी आणि बागमांडला ती पलीकडे सोडते वेसवीला. फक्त आहे ना जिथे थांबतोय तिथे उन्हाने आहे ना वाट लागते, बाकी काय नाही. एवढं असं भयंकर ऊन आहे ना हे एक दुश्मन. आणि ते पण आता शिमगा सुरू झाला आहे, तर उन्हाची लेवल तर विचारू नका. आणि सकाळी 11 वाजल्यापासून तर जे ऊन लागते ना आम्हाला, भयंकर ऊन. आता हे ऊन संध्याकाळपर्यंत असणार आहे असं वाटतं आहे आम्हाला. कारण कोकणात संध्याकाळ झाली की वातावरण थंड व्हायला सुरुवात होते. पण दुपारीच एकदा असे चटके आहेत ना, भयंकर चटक्यासारखं ऊन. अरे वारे मिनी काय बेल्ट असेल हा.
यासाठी कॅमेरात आण. आहे ग. सुपर. आताचा नजारा बघा. चल भाई, वेलकम टू कोकण. हे शक्यतो आरवी बीच असावं. कोंडावली हे सॉरी माय मिस्टेक. आरवी नाही, हे कोंडावली गाव आहे. कोंडावली बीच. एवढं भारी. मी जेव्हा ही नवीन गाडी घेतली होती ना मी, तेव्हा 2020 मध्ये लॉकडाऊन, जेव्हा पहिलं लॉकडाऊन जरा कुठलं होतं, तेव्हा मी माझ्या शाळेतले मित्र हिलाच घेऊन आलो होतो इकडे. तेव्हा या रस्त्याला ना काम चालू होतं. तेव्हा रस्ते लाल झालेत, लाल मातीने. तर 2020 नंतर 5 वर्षानंतर पुन्हा याच रोडवरती मी आहे आता श्रीवर्धनमध्ये. इकडे थोडं जेवणासाठी थांबलेलो, जाम भूक लागलेली. हो निघतो मामा. हो सावकाश जाईन. 3 वाजून 10 मिनटं झाली आहेत आणि आम्ही अजून आहेत श्रीवर्धनमध्ये. आता इथून आपल्याला आता इथून आपलं बागमांडला जेट्टीवरून वेसवीवरून सरळ आपलं वेळास केळशी अंजरले करत हरणायला. बागमांडला इथून आहे 1 किलोमीटरवरती जेट्टी. आहे का सांग. शंकासूर आहेत बापरे. पट्टा झालं. शिमगोत्सव सुरू. पहिला शंकासुराचा फटका. चला तर आजच्या दिवसाची ही दुसरी जेट्टी. चढा भाई. दुपारच्या ना 3:45 वाजलेत आणि आम्ही आता आलोय वेसवीला. आणि इथून आता आम्ही जातोय बाणकोट किल्ला बघायला, म्हणजे आपलं हिम्मतगड बघायला चाललोय. हां, तर मी काय म्हणत होतो, तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपला जो हिम्मतगड आहे ना, बाणकोटचा किल्ला आपला, हा माझा लिस्टमधील 49वा किल्ला आहे. म्हणजे आपल्या कोकण राईडमध्ये आपले जे माझे स्वतःचे, म्हणजे मला आता हे किल्ले मी जेवढे किल्ले फिरलो आहे त्याचं मोजायला वगैरे आवडत नाहीत, पण एक अचिव्हमेंट झालं आहे माझ्यासाठी की 49 किल्ले आपल्या महाराष्ट्रातले. तर या कोकण ट्रिपवरती आहे ना आपले 50 किल्ल्यांचं दर्शन होऊन जाईल. आता बाणकोट आहे तो 49, आणि त्यानंतर पुढे जो किल्ला असेल कुठले तरी, ज्या आपण पुढच्या राईडमध्ये, म्हणजे तो विजयदुर्ग किल्ला. हां, मधले किल्ले तर असे फिरून झालेले आहेत आपले, सुवर्णदुर्ग वगैरे. त्यानंतर आपलं सरळ आहे ते विजयदुर्ग किल्ला. तो पकडून आपल्या महाराष्ट्रातले 50 किल्ल्यांची भ्रमंती कंप्लीट. तर हा आपला बाणकोटचा किल्ला फायनली
ए गाडी पडली. उचल. हां ठीक आहे चल. तर सीन असं आहे, गोट्याच्या गाडीचं आहे ना हँडल तुटलं आहे आणि आता वानकोट गावातून ह्या गॅरेजवाल्याला पकडून आता चाललो आहे गोट्याच्या गाडीचा हँडल नीट करायला. चला त्याच्या हँडलचं काम झालेलं आहे. ते गॅरेजवाले होते, बापरे जाम लेट झालं आहे. चला काका थँक्यू. चला सूर्य तर मावळत आला आहे. जोपर्यंत आता उजेड आहे तोपर्यंत पटकन कवर करून घेऊ, कारण इथून अजून तरी 40 ते 45 किलोमीटरचं डिस्टन्स आहे हर्णेपर्यंत. हां अशी सायंकाळचा पार आणि हा कोस्ट समुद्र किनाऱ्याचा रस्ता, यासाठीच तर आलो ही राईड करायला. ए ब्रदर ए आता कोकण कोस्टलचा प्लॅन आपला रायडिंग पार्टनर सोबत. हा ना चल भाई. अशी लोकेशन असले आणि फोटो नाही काढले आम्ही होणार तर नाही. चल रे हो कर. टाटा अशापत ही मला ना बोलण्याची आहे ना अजिबात इच्छा होत नाही आहे व्लॉग करण्याची, कारण एवढी भारी लोकेशन आहे ही आहे ना. आता बघतच बसलोय जागेकडे मी बोले मी एवढा कोकणातला मी इथे का नाही आलो एवढा. पावसाळ्यामध्ये किती भारी दिसत असेल ना हे. आजी केळशी आहे ना हे. हां ठीक आहे धन्यवाद. चला फायनली केळशीला आलो. शिमगा सुरू झाला इकडं, चालू झाला शिमगा प्रत्येक गावात आता. ते केळशे गावाचा शिमगा बघा. बाकी चल आई ग लाल. हे काय आम्हाला लवकर जाऊन येणार नाही पुढं एवढ्या केळशीच्या गल्ल्यातून. आधी आहे ना हे रस्ते आधीपासून एवढेच आहेत ह्या गावातले. समोरून एक एस टी आली ना मग संपला एस टीचा विषय. ही एस टी बोललं तू टाकली मी टाकली जमलं, दोघे अडकले ना. हा त्याला जाऊ देत ना हा ना दोघे एकमेकांना जाऊ देत. आता संध्याकाळचे वाजलेत बरोबर 7
आणि आपण आता अंजरले पूल क्रॉस केला आहे. हरणेला आहे ना ऑलमोस्ट आता हरणे ऑलमोस्ट आहे ना पोचत आलो आहे, जवळच आहे आता. हे बघा ना काय संध्याकाळची गाडी चालवते पण सूर्य तर पूर्ण मावळला आहे. पण तो एक बोलतो ना ऑरा, थकलोय पण आहे ना हे असं वातावरण बघून आहे ना पूर्ण शांती झाले. मला आहे ना आता काही बोलायची इच्छा नाही. मला गप्पा आता घरी जायचं आहे मामाकडे आणि आंघोळ करून गप्प झोपायचं आहे मला. चला फायनली आपण आपल्या मामाच्या गावाला हरण्याला पोचलेलो आहोत. आता पुढची व्हिडिओ आहे ना उद्या कंटिन्यू करू. आता इथपर्यंत मी इथंच व्हिडिओ एंड करतो. चला घर आलं आपलं. ओम स्वीट सांगतो. अशी काय बघते, अशी काय बघते, काय लागतंय? बरी आहेस ना?